स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ आणि काव्या पिकनिकला जायची तयारी करत असते. त्या दोघांचीही पॅकिंग चालू असते. पार्थ बॅग बंद करत असतो, परंतु पार्थला बॅग बंद होत नसते. तेवढ्यात तेथे काव्या येते. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, आपण दोघांनी एकच बॅग नेली तर चालेल का? यावर काव्या म्हणते, नाही सॉरी प्लीज. काय आहे ना की शक्यतो मी कुणाबरोबर बॅग शेअर नाही करत. काय होतं ना, सामान बॅगमधनं काढत असताना उगाचच कपड्यांच्या घड्या मोडतात आणि मला नाही आवडत, सॉरी. यावर पार्थ तसंही आपलं चांगलं चालू आहे, मला आपल्या नात्यांची घडी विस्कटायची नाहीये आणि बॅग मधल्या कपड्यांची सुद्धा. त्यानंतर काव्या तेथून निघून जाते. पार्थ पुन्हा ती बॅग बंद करायचा प्रयत्न करू लागतो. एवढ्यातच काव्या बाहेर येते. काव्या धावतच जाऊन पार्थला पकडते आणि म्हणते, देशमुख काय चाललंय, पडाल ना तुम्ही? पार्थ म्हणतो, अहो ती बॅगेची चैनच लागत नाहीये. काव्या पार्थला म्हणते, तुम्ही खरंच हा मुलींच्या वरचढ आहात हा, असं म्हणून काव्या बॅग बंद करत असते. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही या बॅगवर बसा, म्हणजे तुमच्या वजनाने बॅग बंद होईल. हे ऐकून काव्याला खूप राग येतो. काव्या तेथीलच पडलेली एक उशी घेऊन पार्थला मारू लागते. त्यानंतर काव्या बॅग जवळ जाते आणि म्हणते, बघतेच याच्यामध्ये काय काय भरलंय ते. असं म्हणून काव्या ती बॅग ओपन करते. त्या बॅग मध्ये नेक पिलो आणि खूप सारे पुस्तक भरलेले असतात. काव्या त्यातील नेक पिलो काढते आणि ती पार्थ जवळ देते आणि म्हणते, ही प्रवासामध्ये गळ्यात घालायची असते, ही बॅग मध्ये ठेवून काय करणार आहात? असं म्हणून काव्या पुढे आत असलेली सुद्धा बाहेर काढून टाकते आणि ती बॅग बंद करते. पुढे पार्थ म्हणत असतो, आतापर्यंत कोणत्या मुलीने मला बॅग भरायला मदत नव्हती केली, ना माझ्या मैत्रिणीने ना माझ्या रूममेटने. म्हटलं थोडं मिसअप करावं, म्हणजे छान तुम्ही निस्तराल आणि छान निस्तारलं, आवडलं मला, थँक्यू. काव्या मात्र गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर पार्थ जाऊन एक जॅकेट घेऊन येतो आणि हे जॅकेट जीवाचं आहे, पण जीवाकडून मी घेतलंय. हे जॅकेट आपण जेव्हा बाहेर जाणार तेव्हा तुम्ही घाला, तुमच्यावर छान दिसते. परंतु काव्या ते जॅकेट पार्थला पुन्हा देते आणि म्हणते, नाही हा कलर मला फारसा नाही आवडत आणि हे जन्मेजयचं जॅकेट आहे ना, मग तुम्ही त्याला परत करा. हे तुम्हाला आवडलंय ना, मग मी तुमच्यासाठी दुसरं आणेल की. पुढे काव्या म्हणते, जे ज्याचं आहे त्यालाच मिळायला पाहिजे. त्यानंतर पार्थ सुद्धा म्हणतो, हो बरोबर बोललात तुम्ही, जे ज्याचं आहे त्यालाच मिळायला पाहिजे. असं म्हणून पार्थ ते जॅकेट घेऊन जीवाकडे जातो. पार्थ तेथून गेल्यानंतर काव्याला पार्थचे शब्द आठवतात, जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळू देत. काव्या स्वतःशीच म्हणते, बरोबर आहे पार्थ, हे जॅकेट तुमचं नव्हतंच, पण जे तुमचं आहे ते आता तुम्हाला मिळणार आहे. इट्स ओके काव्या, आता सगळं छान होणार आहे. सुरुवात झाली आहे सगळ्याची. आता भूतकाळाचे ठसे बघून जिब्बात नर्वस व्हायचं नाही, त्यातून मोकळं व्हायचं. जीवाशी मैत्री केली आहे ना, मग भूतकाळाशी सुद्धा मैत्री करायची. भूतकाळाचं ओझं घेऊन फिरणं बंद करायचं. 16 डिसेंबरची पार्टी झाली की मी माझ्या भूतकाळाबद्दल पार्थला सांगून टाकेन आणि या ओझ्यातून कायमची मुक्त होईल. म्हणजे एक नवी सुरुवात करताना ना मनात कोणतंच गिल्ट राहणार नाही. इकडे दुसरीकडे रम्या पार्थने सांगितलेलं काम करत असते. रम्याचं काम करून कंप्लीट झालेलं असतं. रम्या वसत्याला म्हणत असते, ज्या कामासाठी थांबवलं होतं ना, ते काम मी पूर्ण केलंय. असं म्हणून रम्या पार्थसाठी व्हॉइस नोट सोडत असते. हाय पार्थ, खूप रात्र झाली म्हणून तुझ्या रूम मध्ये आले नाही. मी सर्व चेंजेस करून लोगोचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे. फायनल डिझाईन तुला आणि मामाला मेल केलंय आणि जीवाला सुद्धा मी सीसी मध्ये ठेवलेला आहे. मी आणि आई उद्या पहाटेच निघतोय, म्हणून तुला एवढ्या लेट नाईट व्हॉइस नोट पाठवते. मानिनी इकडे जीवा आणि पार्थला आवाज देत असते. मानिनी म्हणत असते, अरे फ्लाईट मिस होईल तुमची. एवढ्यातच तेथे पार्थ आणि काव्या येतात. त्यानंतर जीवा आणि नंदिनी सुद्धा तेथे येतात. नंदिनी आणि काव्याने छान जीन्स आणि टॉप घातलेला असतो. हे बघून मानिनीला खूप आनंद होतो. मानिनी गालावर हात घेऊन एकटक त्या चौघांजवळ सुद्धा बघत असते. मानिनी म्हणते, काय गोड दिसताय चौघही, कमाल. एवढ्यातच तेथे विक्रम येतो. विक्रम म्हणतो, मग मुलं कोणाची आहेत, सुना कोणाच्या आहेत? मानिनी म्हणते, तुमचं काय हो मध्येच? मुलं तुमच्यावर गेली आहेत हे मी समजू शकते, पण सुना कशा जातील? सुना त्यांच्या आई वडिलांवर गेल्या आहेत. तुम्ही उगाच सगळ्यात मध्ये मध्ये घुसू नका. पार्थ म्हणतो, आई तुझ्या सुना का छान दिसतायत माहितीये का तुला? कारण त्या आमच्या बरोबर आहेत. विक्रम म्हणतो, सही जवाब, सही जवाब. जीवा म्हणतो, भाई काय कमाल बोललायस. त्यानंतर विक्रम सर्वांना गुलाबजामुन देतो. विक्रम म्हणत असतो, काय आहे आता, याने तोंड गोड करा आणि तिकडे गेल्यानंतर. एवढ्यातच मानिनी म्हणते, ओ काहीही काय बोलताय, कुठे काय बोलावं हे कळतच नाही तुम्हाला. पुढे नंदिनी म्हणते, तुम्ही कौतुक करू नका यांचं,
उलट आपलीच नजर लागेल यांना. विक्रम म्हणतो, नजर लावणाऱ्या दोघेही गेल्या. असं म्हणत सगळेजण हसत असतात. रम्या आणि वसू आत्या इकडे फार्म हाऊसवर जायला निघालेल्या असतात. मानिनी म्हणत असते, आता नको त्या माणसांची चर्चाच नको उगाच. तुम्ही छान जा आणि एन्जॉय करा. त्यानंतर ते चौघेही विक्रम आणि मालिनीला नमस्कार करून जायला निघतात. त्यानंतर ते चौघेही पिकनिकला निघालेले असतात. इतक्यात जीवाला ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसमधून एक फोन येतो आणि तेथूनच या सगळ्यांना कळतं की त्यांची ट्रिप कॅन्सल झालेली असते. कारण ज्या एरियामध्ये रिसॉर्ट बुक केलेलं असतं त्या एरियामध्ये इलेक्शनची तारीख डिक्लेअर झालेली असते आणि लोकल इलेक्शनमुळे सर्व कॅन्सल करायला लावलेलं असतं. काव्या म्हणत असते, मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा IAS ऑफिसर बनेन ना तेव्हा मी या सर्व पॉलिटिकल निर्णयांचा तमाम जनतेला त्रास होणार नाही असाच प्रयत्न करेन. वसू आत्या आणि रम्या इकडे फार्म हाऊसवर पोहोचलेल्या असतात. वसू आत्या म्हणत असते, कॅबने आलो, डोकं गरगरायला लागलं माझं. आपण आपली गाडी का नाही काढली? यावर रम्या म्हणते, अगं आई असं काय करतेस? आजूबाजूची लोक ओळखतात आपल्याला. आत्या म्हणते, मग काय झालं? अगं आपली गाडी जर बाहेर दिसली असती तर घरी फोन गेला असता आणि ही रिस्क नको म्हणून कॅब बुक केली. रम्या आणि आत्या दोघेही फार्म हाऊसवर आलेले असतात आणि दोघांचंही शोधाशोध चालू असते. त्या दोघेही इकडे तिकडे सगळीकडे पुरावे मिळतात का हे शोधत असतात. इकडे काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी चौघेही कारमधून येत असतात आणि कारमध्ये त्यांनी छान गाणं लावलेलं असतं आणि त्या गाण्यावर ते चौघेही डान्स करत असतात. रम्या आणि वसू आत्या इकडे अडगडीच्या रूममध्ये आलेले असतात आणि तेथे त्यांना काव्याचा एक फोटो. रम्या तो फोटो उचलते आणि बघते तर तो फोटो काव्या आणि जीवाचा असतो. हे बघून आत्या आणि रम्याला धक्काच बसतो. काव्या आणि जीवाचे अजून काही फोटो रम्या आणि वसू आत्याला मिळतात. हे चौघेही मात्र कारमध्ये बसून खूप एन्जॉय करत असतात. जीवा डान्स करत असतो. नंदिनी सुद्धा जीवाबरोबर एन्जॉय करत असते. तेवढ्यातच त्यांना मानिनीचा फोन आलेला असतो. जीवा लगेच पार्थला गाण्याचा आवाज कमी करायला सांगतो. मानिनी म्हणत असते, काय रे ए लबाडा, बाहेर गेल्यावर लगेच आईला विसरलात ना? काहीही कळवलं नाहीत ते? मानिनी म्हणत असते, मी तुमच्या त्या सोशल मीडियावर नाही आहे हा, त्याच्यामुळे तुम्ही मला ते सर्व फोटो माझ्या मोबाईलवर पाठवा. जाताना तुम्ही एअरपोर्टवर तर फोटो काढलेच असतील ना? एवढ्यातच जीवा म्हणतो, आई एक लोचा झालाय. हे ऐकून मानिनीला मात्र धक्काच बसतो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या वसू आत्याला म्हणत असते, त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झालाय. ते सर्व आत्ता इथे येत आहेत. हे ऐकून आत्याला खूप टेन्शन येतं. आत्या डोक्यावर हात घेते. त्यानंतर रम्या तेथे असलेल्या बॅगा घ्यायला लपूनच येत असते. एवढ्यातच पारची गाडी तेथे येते. जीवाला मात्र काहीतरी संशय आलेला असतो म्हणूनच तो धावतच अडगळीच्या रूमकडे जात असतो. रम्या आणि आत्या मात्र सर्व पुरावे आपल्या बॅगमध्ये ठेवत असतात.